बघा, फोर्थ युनिट UEEचा फोर्थ युनिट आपण चालू करत आहोत. हा सब्जेक्ट खूप महत्त्वाचा आहे आणि या सब्जेक्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर कोणता टॉपिक असेल तर फोर्थ युनिट आहे. ओके, ताण घेऊ नका, अतिशय सोपा आहे आणि कमी वेळात आपण संपवणार आहे. ओके, सो इट कन्सिस्ट ऑफ ओनली 9 पॉईंट्स, म्हणजे सगळ्यात लार्जेस्ट पॉईंट आहे. सिलेबस पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्यात जास्त कशाचं आहे, याच टॉपिकचं आहे. तर पहिले आपण काय बघणार, इलेक्ट्रिक ड्राईव्ज अँड इट्स ब्लॉक डायग्राम. टॉपिकचं टायटल बघा, इलेक्ट्रिक ड्राईव्ज अँड एलिव्हेटर. तर हा हाफ सेक्शन आहे, हा हाफ आहे. ॲक्च्युली 80% सिलेबस याचा आहे आणि 20% याचा आहे, टक्केवारी जर काढली तर. ओके, याच्यावर 2च प्रश्न असणार आणि याच्यावर 8 प्रश्न असणार. टोटल मिळून 10 प्रश्न परीक्षेमध्ये 70 पैकी याच्यावर येतात. किती? 10 येतात कंपल्सरी. कोणते येणार त्या 10-12 पैकी देऊ आपण, 12 पैकी 10 डायरेक्ट उतरतील अशा पद्धतीने. वेटेज याचं जवळपास 20-22 पर्यंत आहे, पण हे 28-30 पर्यंत विचारतात. हां, और सही धरून याच्यावर एक 6 मार्काचा न्यूमेरिकल येणार, म्हणजे येणारच फायनलला. याच्यावर एक 6 मार्काचं न्यूमेरिकल. ओके, या सब्जेक्टमध्ये 3च टाईपचे न्यूमेरिकल आहेत. या सब्जेक्टमध्ये 3च टाईपचे न्यूमेरिकल आहे. एक रेल्वेचा आहे, इलेक्ट्रिक ट्रेनचा, जो की पुढच्या टॉपिकमध्ये. त्याच्यानंतर हे एक आहे आणि हिटिंगचा आहे. हिटिंगचे न्यूमेरिकल पाहिले ना तुम्ही, डिझाईन ऑफ हिटिंग एलिमेंट वगैरे, लेंथ काढा, डायमीटर काढा, ते एक, हे एक आणि हे, असे 3 न्यूमेरिकल आहेत. तर हा एक 6 मार्काला येईल, तो एक 6 मार्काला येईल आणि तो एक 6 मार्काला. या 3 पैकी 2 6 मार्काला विचारतील किंवा 3 पैकी 3ही 6 मार्काला विचारतील. असू द्या, लक्ष द्या. तर इलेक्ट्रिक ड्राईव्ज अँड एलिव्हेटर, ज्या पोरांना ज्यांना ड्राईव्जमध्ये करिअर करायचं आहे त्यांनी हे व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. ड्राईव्ज म्हणजे बघा, पॉवर सेक्टरमध्ये 3 सेक्टर आहेत. एक इन्स्ट्रुमेंटेशन सेक्टर आहे, दुसरं ड्राईव्ह सेक्टर आणि एक पॉवर सेक्टर आहे. पॉवर सेक्टर म्हणजे काय, इलेक्ट्रिकचे 3 सेक्टर आहेत. एक पॉवर सेक्टरमध्ये त्याच्यात जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन, युटिलायझेशन सगळं पॉवरचंच. इलेक्ट्रिक पॉवर जनरेट कशी होती, वापरते कसं, पॉवर फॅक्टर, हे ते आमकं डमकं सगळं त्याच्यात तेच. दुसरं ड्राईव्जमध्ये AC मोटर, DC मोटर, ट्रान्सफॉर्मर, त्याचं कंट्रोल, हेच. ओके, हे ड्राईव्ज. आणि तिसरं जे सेक्टर आहे इन्स्ट्रुमेंटेशन सेक्टर, त्याच्यामध्ये काय बघतो आपण की मेजरमेंट, इन्स्ट्रुमेंटेशन, ट्रान्सड्यूसर, हे सगळं बघत असतं. ओके, असे वेगवेगळे सेक्टर्स असतात. तर बघा, याचा सिलेबस बघू आपण. इलेक्ट्रिक ड्राईव्ज म्हणजे काय, इलेक्ट्रिक ड्राईव्ज म्हणजे इलेक्ट्रिक मोटर, पॉवर ट्रान्समिटिंग एलिमेंट, फीडबॅक एलिमेंट आणि पॉवर मॉड्युलेटिंग एलिमेंट, या सगळ्यांचं कॉम्बिनेशन जे इलेक्ट्रिक ड्राईव्ज, ते आपण बघणार आहे. त्याचे ॲडव्हान्टेजेस बघायचे आपल्याला, त्याचे ॲडव्हान्टेजेस, त्याच्या रिक्वायरमेंट, हे आपल्याला पहिल्या याच्यामध्ये बघायचं. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ इलेक्ट्रिक ड्राईव्ज. तर याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह आणि ग्रुप ड्राईव्ह याचा डिफरन्स परीक्षेमध्ये विचारतात. ओके, 3 टाईपचे ड्राईव्ह आहेत. इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह म्हणजे एकटा जीव सदाशिव. ओके, एकच ड्राईव्ह, एक मोटर खतम, एक मोटर एक ड्राईव्ह खतम, एक मोटर एक ड्राईव्ह खतम, त्याला म्हणायचं आहे इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह. जसं उदाहरणार्थ शेविंग मशीन पाहिली तुम्ही, एकच ड्राईव्ह, एक मोटर खतम. ग्रुप ड्राईव्ह म्हणजे एकाच शाफ्टवर 2-3 मशीन कनेक्ट असतील, एका शाफ्टवर 2-3 लोड कनेक्ट असतील, त्याला आपण काय म्हणतो, ग्रुप ड्राईव्ह म्हणतो. उदाहरणार्थ ओफनेअर माहिती आहे ना तुम्हाला, मळणयंत्र. एकच ट्रॅक्टरचं एकच हे असतं आणि त्याच्यावर सगळे आडवे तिडवे अशा बेल्ट ड्राईव्ह वगैरे असते. ओके, आणि तिसरे मल्टी मोटर ड्राईव्ह, मोटर पण मल्टिपल असतात. गहू काढायची मशीन वगैरे पाहिली असेल तुम्ही, किंवा लेथ ऑपरेशन बघितलं असेल, मशीन तिकडं तुम्हाला न्यायचंच राहिलं, बॅड लक तुमचं. तर हे टाईप्स ऑफ ड्राईव्हमध्ये डिटेल बघू. त्याच्यामध्ये एक प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, कोणता, कंपॅरिझन इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह आणि ग्रुप ड्राईव्ह, याचा डिफरन्स परीक्षेमध्ये येणार. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मेकॅनिकल फीचर्स ऑफ इलेक्ट्रिक ड्राईव्ह. त्याच्यामध्ये चेन ड्राईव्ह, रोप ड्राईव्ह, थ्रेड ड्राईव्ह, गिअर ड्राईव्ह, एनक्लोजर, त्याच्यानंतर हे सगळं बघणार आपण. बिअरिंग, बुशिंग, ओके, गिअरचे टाईप्स, बुशिंगचे टाईप्स, त्याच्यानंतर बिअरिंगचे टाईप्स, एनक्लोजर म्हणजे वरचं कवर असतं का, एनक्लोजरचे टाईप,
त्याच्यानंतर चेन ड्राईव्ह, रोप ड्राईव्ह, थ्रेड ड्राईव्ह, त्याच्यानंतर हे सगळं बघणार आहे आपण. ओके, हे सगळं बघणार आहे मेकॅनिकल फीचर्समध्ये. येतं लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पॉवर ट्रान्समिटिंग एलिमेंट आणि मटेरियल. मग पॉवर कशाने ट्रान्सपोर्ट करतो आपण? बेल्टनी करतो. मग बेल्टमध्ये व्ही शेप बेल्ट, फ्लॅट बेल्ट, चेननी करतो. त्याच्यात एक ड्रिव्हन शाफ्ट आणि एक ड्रायव्हन शाफ्ट असतं. त्याच्यानंतर अजून पॉवर कशाने ट्रान्सपोर्ट करतो? शाफ्टनी, डायरेक्ट मेकॅनिकल कपलिंग. व्हर्टिकल ड्राईव्ज असतात, काही उभट असतात. तर हे सगळं बघणार आहेत आपण याच्यामध्ये. त्याच्यानंतर साईज अँड रेटिंग ऑफ ड्राईव्ज. आता मोटरची साईज बघा, 5ची मोटर तुम्हाला लागत असेल, 5 इंचीचं पाणी लागलं तर 5ची मोटर. म्हणजे एखाद्या वेळेस बोरला कमी पाणी लागलं, मग काय करणार तुम्ही? छोटी मोटर टाकणार ना. आणि जर समजा जास्त पाणी लागलं तर मोठी मोटर टाकणार. तर ही साईज कशावर डिपेंड करते? 1 HP, 2 HP, 3 HP, 4 HP. तर हे बघणार आपण साईज अँड रेटिंग. रेटिंग म्हणजे काय? किती HP ची मोटर आहे ती रेटिंग. साईज म्हणजे काय? तर कशा पद्धतीने मोटर ऑपरेट होती. ओके, आणि कशा पद्धतीने ती सिलेक्ट करायची ते आपण बघणार आहेत. तर त्याच्यामध्ये मोटरचं ऑपरेशन कसं आहे ते बघतो. कंटिन्यू ऑपरेशन आहे का? शॉर्ट टाईम आहे का? इंटरमिटंट आहे का? कंटिन्यू ऑपरेशन विथ शॉर्ट टाईम आहे का? आणि कंटिन्यू ऑपरेशन विथ इंटरमिडिएट लोड आहे का? 5 टाईपचे लोड आहे ते आपण बघणार आहेत. ओके, आणि त्याचे लोड सायकलसुद्धा बघणार आहेत आपण. ओके, साईज अँड रेटिंगचा हाच पार्ट आहे. त्याच्यानंतर लोड इक्वलायझेशन. बऱ्याच वेळेस काय होतं, लोड कमी होतो मोटरला आणि मोटर अशी मोकळी फिरते. तर लोड इक्वलायझेशन म्हणजे काय? जास्त लोड झाला तर ते कमी करणं, आणि कमी लोड झाला तर जो ॲव्हरेज करणं. कमी लोड पडला तर जास्त वाढवणं, आणि जास्त झालं तर कमी करणं. लोड इक्वलाइज करायचा. मोटर आणि लोडचं टॉर्क जे आहे ते इक्वल करायचं. ते लोड इक्वलायझेशनचं कन्सेप्ट बघू आपण. आणि याचा हा पार्ट, सेकंड पार्ट चालू होतो एलिव्हेटर. एलिव्हेटर म्हणजे काय? इट इज अ व्हर्टिकल ट्रान्सपोर्टिंग मशीन विच ट्रान्सफर पीपल्स अँड गुड फ्रॉम वन फ्लोअर टू अनदर फ्लोअर. तुम्ही लिफ्टमध्ये बसले, एका फ्लोअरपासून माणसं आणि लोक वर न्यायचं काम कोण करतं? लिफ्ट करते. तर बॉम्बे लिफ्ट ॲक्ट पण बघायचं तुम्हाला, त्याचे टाईप्स बघायचे एलिव्हेटरचे. ओके, लिफ्ट आणि एलिव्हेटर. एस्केलेटर पाहिलं असेल तुम्ही, पायऱ्यावर उभा राहिले त्या पायऱ्या आपोआप जातात वर. ओके, तर हे सगळं बघणार आहेत आपण. त्याच्यानंतर कोणती बघा, फॅक्टर ऑन विच शेप अँड साईज ऑफ कार डिपेंड. ती लिफ्टची जी बोगी असते ना त्याला कार म्हणतात, एलिव्हेटर कार म्हणतात. कोणती कार? एलिव्हेटर कार म्हणतात. तर ती कोणकोणत्या फॅक्टरवर डिपेंड करते हे आपल्याला बघायचं. सो दिस इज अ पार्ट ऑफ सिलेबस. काय शिकायचं हे जर समजलं तुम्हाला तर अर्ध्या गोष्टी डायरेक्ट इथंच पाठ होऊन जाते, तुमचं माहीत होऊन जातं. समजलं? चला आता आपल्याला 1 बाय 1 पार्ट बघायचं. पहिलं आपण बघू इलेक्ट्रिक ड्राईव्ह्स. बघा, इलेक्ट्रिक ड्राईव्ह्स काय म्हणते डेफिनेशन? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रिक मोटर, पॉवर और एनर्जी ट्रान्समिटिंग शाफ्ट अँड कंट्रोल डिव्हाइस यूज फॉर कंट्रोलिंग द परफॉर्मन्स ऑफ मोटर. तर याच्यामध्ये काय आहे? इलेक्ट्रिक मोटर, त्याच्यानंतर पॉवर ट्रान्समिटिंग एलिमेंट अँड कंट्रोलिंग ॲक्टिव्हिटी. हे सगळ्यांचं मिळून जे तयार होतं त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रिक ड्राईव्ह्ज असं म्हणतो. ओके, पुन्हा एकदा सांगतो. इलेक्ट्रिक ड्राईव्ह्ज इज अ कॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रिक मोटर, एनर्जी ट्रान्समिटिंग शाफ्ट अँड कंट्रोल डिव्हाइस यूज फॉर कंट्रोलिंग द परफॉर्मन्स ऑफ मोटर. म्हणजे याच्यात काय असतं? मोटर असते, त्याच्यानंतर पॉवर ट्रान्समिटिंग शाफ्ट असतो, आणि मोटरला ऑपरेट करण्यासाठी काय लागतं? कंट्रोलिंग करणारे डिव्हाइसेस. ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे इलेक्ट्रिक ड्राईव्ह्स. येतं लक्षात? माझ्यासोबत म्हणा, इलेक्ट्रिक ड्राईव्ह इज अ कॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रिक ड्राईव्ह इज अ कॉम्बिनेशन ऑफ मोटर, एनर्जी ट्रान्समिटिंग एलिमेंट किंवा एनर्जी ट्रान्समिटिंग शाफ्ट, कंट्रोल डिव्हाइसेस यूज फॉर कंट्रोलिंग मोटर परफॉर्मन्स. यूज फॉर कंट्रोलिंग मोटर परफॉर्मन्स. येतं लक्षात? तर याला म्हणायचं आहे इलेक्ट्रिक ड्राईव्ह्स. आता बघा, इलेक्ट्रिक ड्राईव्ह्स म्हणजे याच्या ब्लॉक डायग्राम परीक्षेला विचारतात. तर याच्यामध्ये काय रे? AC DC सोर्स आहे, सप्लाय. काय दिलं आहे? सप्लाय दिला आहे. सप्लाय. तर सप्लाय AC असेल DC असेल. जर DC मोटर असेल तर DC सप्लाय. DC मोटरमध्ये सिरीज शंट कंपाऊंड वगैरे, AC मोटरमध्ये इंडक्शन कंडक्शन वगैरे. ओके, तर AC किंवा DC जे काय असेल ते. आता इथं मॉड्युलेटर, समजा AC सप्लाय अवेलेबल आहे आणि आपल्याला DC लागत असेल तर मग काय करणार तुम्ही?
रेक्टिफायर करणार. ओके. पॉवर मॉड्युलेटर मॉड्युलेट करते पॉवर जशी पाहिजे तशी. पॉवर मॉड्युलेटर काय करतं आहे, मॉड्युलेट पॉवर करतं आहे जशी पाहिजे तशी. आता बघा हे पॉवर मॉड्युलेटर म्हणजे चेंज केलेला सप्लाय कोणाला दिला, मोटरला दिला. मोटरने कोणाला दिला, लोडला दिला. आता समजा जर लोडला आपल्याला जास्त रिक्वायरमेंट आहे, स्पीड मोजली, कमी भरली, मग काय करायचं आहे, ते सेन्सरला सांगायचं आहे. सेन्सर काय करेल, ती स्पीड बघल खरंच ओके का. कमी भरली ते कंट्रोल युनिटला सांगेल. कंट्रोल युनिट काय करेल, पॉवर मॉड्युलेट करेल आणि त्या पद्धतीने स्पीड परत वाढवायचं काम करेल. आणि त्यासाठी हा सेट पॉईंट किंवा रेफरन्स पॉईंट म्हणतो आपण याला. काय म्हणतो, रेफरन्स किंवा सेट पॉईंट. त्या आपल्याला 750 स्पीड पाहिजे. किती, उदाहरणार्थ आपण फॅनचं उदाहरण घेऊ. बाळ्या फॅनचं उदाहरण घेऊ. तर आपण सप्लाय दिला, AC सप्लाय दिला, पॉवर मॉड्युलेट केली का, सध्या तर गरज नाही. तो दिला मोटरला, मोटर फिरायला लागली. आता मोटर फिरल्यावर पाते पण फिरणार. पाते काय आहेत, लोड आहे. पण तुम्हाला काय झालं, हवा कमी लागायला लागली. मग तुम्ही काय करणार, तुम्हाला सेन्स झालं ना ते हवा कमी लागणार. मग तुम्ही काय करणार, कंट्रोल युनिटकडे जाणार, खटकन काय करणार, स्पीड वाढवणार. तर सेट केली 4थ्या टप्प्यावरची स्पीड. ओके. 4 स्टेप आहेत ना, 1 2 3 4, किंवा 5व्या टप्प्यापर्यंत, 5व्यापर्यंत आणलं तर तो सेट पॉईंट. मग इथं पॉवर मॉड्युलेटरनं तुम्ही मॉड्युलेट केली म्हणजे कमी पॉवर दिली, वाढली होली पॉवर जास्ती दिली, वाढून दिली आणि त्यानुसार मग त्याची स्पीड वाढली. कन्सेप्ट समजला का कोणाकोणाला, काहीच अडचण नाही ना. तर हे आहे तुमचं मोटर, लोड आणि कंट्रोलिंग युनिट. हे सगळं जर तिन्ही जे कॉम्बिनेशन आहे मोटर, एनर्जी ट्रान्समिटिंग एलिमेंट आणि कंट्रोलिंग युनिट, हे तिन्ही जे आहेत त्याचं कॉम्बिनेशन म्हणजे काय, इलेक्ट्रिक ड्राईव्ह. आता व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ इलेक्ट्रिक ड्राईव्ह. खूप फायदे आहेत इलेक्ट्रिक ड्राईव्हचे. काय, एक तर क्लीन ऑपरेशन आहे. ऑपरेशन कसं आहे, क्लीन. पोल्युशन होतं का, नाही. डिझेल लागतं का, पेट्रोल लागतं का, नाही. म्हणजे फ्यूल लागतं का, नाही. नो फ्यूल रिक्वायर्ड, क्लीन ऑपरेशन. फ्लेक्झिबल कंट्रोल आहे. ओके. पाहिजे तिथं आपण ऑपरेट करू शकतो. त्याच्यानंतर बेस्ट कंट्रोल आहे. रिजनरेटिव्ह ब्रेकिंग आहे. काय, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग आहे. ओके. हा एक ॲडव्हान्टेज आहे, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग. आता रिजनरेटिव्ह ब्रेकिंग म्हणजे ज्यावेळेस आपण ब्रेक करतो ना, मोठे ट्रेन ब्रेक करता वेळेस बी एनर्जी जनरेट करतात, त्याला रिजनरेटिव्ह ब्रेकिंग म्हणतात. इकॉनॉमिकली स्वस्त आहे. त्याच्यानंतर कमी जागा लागणार आहे. त्याच्यानंतर कॅन बी मॉडिफाईड इट्स कॅरेक्टरिस्टिक मॉडिफाय करू शकतो आपण. क्विक ऑपरेशन, लगेच स्टार्ट. मोटर बटन टाकलं का स्टार्ट होणार. ते काय हँडल फिरवायची गरज नाही. त्याच्यानंतर याची लाईफ चांगली आहे, बेटर इफिशियन्सी आहे, परफॉर्मन्स चांगला आहे, कंट्रोल चांगलं आहे. तर हे काय त्याचे ॲडव्हान्टेजेस, 8 ॲडव्हान्टेजेस लक्षात ठेवायचे. लक्षात राहील. तर हा प्रश्न 4 मार्काला येणार म्हणजे येणारच. हा प्रश्न 4 मार्काला येणार म्हणजे येणारच. सो राईट डाऊन दिस.